मित्रांनो, ट्रायबल डिपार्टमेंट म्हणजे आदिवासी विभाग. आदिवासी विभागामार्फतच चौकीदार या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण जागा कशा पाहाव्या हे सांगितलेलं होतं. कारण की तुम्हाला जागा पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कारण की ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला विभाग निवडावा लागेल त्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला माहीत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला लॉग इन करून हा फॉर्म भरून घ्यायचा असतो. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नोंदणी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा मग या ठिकाणी तुम्ही खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी एक रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला फिलअप करायची आहे. डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID व्हॅलिड असणे गरजेचे आहे, कारण की त्यावर OTP येणार आहे. OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल ID टाकल्यावर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे सर्व गोष्टी फिलअप केल्या तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे किंवा मग मेल IDवर दोनपैकी एक तुम्हाला कुठलाही मोबाईल OTP किंवा ईमेल OTP या ठिकाणी टाकावं लागेल. जर का तुमच्या मोबाईलवर OTP येत नसेल तर ईमेल IDवर तुमचा OTP येणार आहे. ईमेल ID OTP हा तुमच्या स्पॅम फोल्डरमध्ये येणार आहे. स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचा आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा OTP हे स्पॅम फोल्डरमध्ये येणार आहे. ते स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचं आहे की OTP वगैरे आला काय तर. अशा प्रकारे हे प्रोसेस केल्यावर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर टाकून सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर प्रोसेस पूर्ण कंप्लीट करूया. प्रोसेस पूर्ण कंप्लीट केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. मोबाईलवर किंवा ईमेल IDवर एक OTP आलेला असेल, तो या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे किंवा टाकायचा आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक केल्यावर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी लॉगिन ID म्हणून तुमचा ईमेल ID शो होणार आहे. त्यानंतर पासवर्ड, तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड बनवण्यासाठी तुम्ही न्यू सेट पासवर्ड या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. न्यू सेट पासवर्ड या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ओल्ड पासवर्ड टाकायचा, तुमची डेट ऑफ बर्थ आलेली असेल. त्यानंतर एक या ठिकाणी नवीन पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. नवीन पासवर्डमध्ये काही लेटर कॅपिटल @ 1 2 3 4 5 अशा प्रकारे तुम्हाला एक नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. नवीन पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला सेट न्यू पासवर्ड रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचं या ठिकाणी नवीन पासवर्ड या ठिकाणी जनरेट होणार आहे. सेट न्यू पासवर्ड या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पासवर्ड चेंज सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येईल. या ठिकाणी तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर आता या ठिकाणी एक लॉग इनचं पेज ओपन झालेलं आहे. तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा ईमेल ID टाकणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड कोणता, तर तुम्ही जो आता बनवला नवीन तो पासवर्ड या ठिकाणी टाकून साइन इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, साइन इन ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी जे आपण रजिस्ट्रेशन करताना आपलं नाव तुम्हाला शो होणार आहे आणि डेट ऑफ बर्थ. आता या ठिकाणी राहिलेली माहिती तुम्हाला भरावी लागेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नाव आहे, पहिलं आहे फादर नेम. फादर नेम तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट ज्याप्रमाणे स्पेलिंग असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी स्पेलिंग टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे मदर नेम. मदर नेमसुद्धा ॲज पर 10th क्लास मार्कशीटनुसार नाव टाकायचं आहे, स्पेलिंग वगैरे. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे या ठिकाणी जेंडर, मेल फिमेल जे असेल तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे की आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म आधार कार्ड नंबर अशा 2 वेळा तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर नेम ॲज पर आधार. आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खालची ऑप्शन आहे, तुम्ही जुडवा आहे का, तर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आहे की वैवाहिक स्थिती म्हणजे मॅरिड आहे की अनमॅरिड आहे. म्हणजे या ठिकाणी क्लिक केल्यावर मॅरिड अनमॅरिडचं ऑप्शन आहे. जर का तुम्ही मॅरिड हे ऑप्शन निवडलं तर तुम्हाला पती किंवा पत्नीचे नाव तुम्हाला टाकायचं आहे. जनरली हे ऑप्शन महिलांसाठी लागू होणार आहे, कारण की महिला जर का लग्न करून आलेल्या असेल तर त्यांचं या ठिकाणी हजबंडचं नाव तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर मी या ठिकाणी अनमॅरिड हे ऑप्शन निवडणार आहे.
त्यानंतर या ठिकाणी आहे की नावात तुमचा बदल आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, या ठिकाणी तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. डोमिसाईल म्हणजे अधिवास. त्यानंतर अधिवास तुम्ही कोण्या जिल्ह्यामधून काढले ते जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे. तुमच्याकडे अवेलेबल आहे का, म्हणजे डू यू हॅव डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यस या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला अधिवास क्रमांक टाकायचा आहे आणि अधिवास तुम्ही ते काढलं कधी या ठिकाणी तुम्हाला तारीख ते मेन्शन करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व माहिती भरल्यावर शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे वदरची पूर्ण माहिती भरलेली असून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. शो या नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्या समोरचं पेज ओपन होणार आहे. कॉन्टॅक्ट डिटेल म्हणजे संपर्काचा तपशील. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर तुमच्यासमोर शो होणार आहे, जो आपण रजिस्ट्रेशन करताना वापरला आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर का पर्यायी नंबर म्हणून अल्टरनेट नंबर असेल तर टाकायचा, नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल, तो मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी तुमच्यासमोर शो होणार आहे, जो आपण पहिले वापरलेला आहे तो. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला पत्रव्यवहाराच्या पत्त्यामध्ये सर्वप्रथम आपले जे स्टेट आहे ते स्टेट या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा जो असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे. त्यानंतर ब्लॉक म्हणजे आपले तालुक्याचे ठिकाण असते. ब्लॉक म्हणजे ते तुम्हाला तालुक्याचे ठिकाण या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस म्हणजे पत्ताचं एक ॲड्रेसचं एक ऑप्शन आहे. ॲड्रेसमध्ये तुमचे जे गावाचं नाव असेल, यार्ड पोस्ट जे असेल ते लाखनवाडी वगैरे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर व्हिलेज म्हणजे गावाचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर लँडमार्कमध्ये तुमच्या जर का शहरी भागामध्ये राहत असाल तर लँडमार्क टाकायचं आहे आणि खेडे भागामध्ये राहत असाल तर तुमच्या गावाचंच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकल्यावर खाली ऑप्शन आहे की परमनंट ॲड्रेस. जर का तुमचा परमनंट ॲड्रेस दुसरा असेल तर या ठिकाणी तुम्ही तो तुम्ही दुसरा टाकू शकता. परंतु वदरचा ॲड्रेस आणि खालचा ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी एक चेकबॉक्सचा ऑप्शन दिसत आहे. तुम्ही तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, म्हणजे ॲटोमॅटिकली ते वदरचा पत्ता या ठिकाणी कॉपी होणार आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर ॲड्रेसचा कॉलम भरायला तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. मित्रांनो, अशा प्रकारे ॲड्रेसचा कॉलम भरल्यावर शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं जे पेज आहे या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन आहे 10वीचं. या ठिकाणी तुम्हाला 10वीची माहिती भरणे मॅन्डेटरी आहे. बाकी तुम्ही 10वी त्यानंतर 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा अदर हे ऑप्शन भरले नाही तरी चालेल, परंतु तुम्हाला 10वीची माहिती भरणे गरजेचे आहे, कारण की जागाच या 10वीच्या बेसवर आहेत. तर 10वीची माहिती भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या वर्षी पास झाला तर ते 10वीचं वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. या ठिकाणी 10वीचं वर्ष निवडल्यावर तुमचं जे तुम्ही कुठल्या बोर्डमधून पास झाला, CBSE बोर्ड आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. जनरली आपण एक तर CBSE किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडू शकतो. तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडूया. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पर्सेंटेज ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचे दोन्ही ऑप्शन लॉकचे अनलॉक होतील. फॉर एक्झाम्पल एकूण गुण तुम्हाला किती मिळाले आणि कितीपैकी. ऑफ 10 मार्क म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळाले आणि एकूण गुण म्हणजे कितीपैकी. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर मार्किंग टाकली 600 पैकी 350 तर या ठिकाणी पर्सेंटेज ॲटोमॅटिकली निघणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला अशाच प्रकारे 10वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे शिक्षण झालं असेल ते तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ॲड करावं लागेल. अशा प्रकारे ॲड केल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. ॲडिशनल पर्सनल डिटेल म्हणजे अतिरिक्त वैयक्तिक तपशील. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ओळख आणि सामाजिक तपशीलमध्ये आपण धार्मिक अल्पसंख्याकामध्ये मोड टाका. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तर या ठिकाणी असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर उमेदवाराचा रिलिजन म्हणजे धर्म काय आहे, तर या ठिकाणी सर्व धर्म दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हिंदू, मुस्लिम, सीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट वगैरे तुमचा जो धर्म असेल या ठिकाणी धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता ते कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी तुमची कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला निवडावी लागेल. त्यानंतर कॅटेगरी निवडल्यावर या ठिकाणी पद ॲटोमॅटिक राहणार आहे. वॉचमॅन या ठिकाणी तुम्हाला काहीही करता येणार नाही. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे की आपण कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज करत आहात, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या प्रवर्गामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे तो प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे.
या ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं आहे. तर जर का तुम्ही OBCमध्ये असाल तर तुम्ही ओदरच्या कॉलममध्ये OBC वगैरे तुम्ही निवडू शकता. परंतु तुम्हाला फॉर्म कोण्या ओपनमध्ये भरायचा आहे की OBCमध्ये भरायचा आहे, अशा प्रकारे 2 ऑप्शन या ठिकाणी शो होतील. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे की अर्ज करण्याचा प्रकल्प कार्यालयाचे नाव. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला कोण्या विभागामध्ये किंवा कोण्या प्रकल्पामध्ये अर्ज करायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. प्रकल्प म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जागा पाहून या ठिकाणी अप्लाय करावं लागेल. तुमच्या कास्टमध्ये जागा असेल तर या ठिकाणी तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरू शकता. परंतु जर का कास्टमध्ये फॉर्म नसेल तर तुम्ही ओपनमध्ये कुठल्याही विभागामध्ये फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक विभाग तुम्हाला निवडावा लागेल. या ठिकाणी विभाग निवडला, खालचं ऑप्शन आहे की तुम्ही हँडिकॅप वगैरे आहे का. तर या ठिकाणी तुम्ही हँडिकॅप जर असेल तर तुम्ही येस करायचं आहे. येस करून तुम्ही हँडिकॅप कोण्या प्रकारामध्ये मोडता त्याची माहिती तुम्हाला भरावी लागेल. तर या ठिकाणी मी नो हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर आपण अनाथ आहे का, तर या ठिकाणी अनाथ असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर येस करून तुम्हाला माहिती या ठिकाणी भरावी लागेल. मी या ठिकाणी नो हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सर्व माहिती भरून तुम्हाला पद्धतशीर पणे या ठिकाणी फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर माजी सैनिक, जर का तुम्ही माजी सैनिक असाल तर येस करून तुम्हाला माजी सैनिक संबंधित कॉलम तयार होतील. तो कॉलम तुम्हाला या ठिकाणी भरावा लागेल. त्यानंतर खालचा ऑप्शन आहे खेळाडू, स्पोर्ट असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपण अंशकालीन वगैरे आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅन्डेटरी आहे उत्पन्न. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे. वार्षिक उत्पन्न तुम्ही कितीही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी ते व्हेरीफाय वगैरे होणार नाही किंवा तुम्ही जर वार्षिक उत्पन्न जास्त टाकलं तर मग तुमची नोकरी धोक्यात येणार आहे, असं काही नाही आहे. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर आहे की आपल्याकडे उत्पन्नात दाखला आहे का, असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. परंतु जर का तुम्ही येस केलं तर तुमचा उत्पन्नाचा अनुक्रमांक या ठिकाणी विचारणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर का नो केलं तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल, तरी तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे. तर या ठिकाणी मी नो ऑप्शन निवडतो कारण की उत्पन्न दाखला काढलेला नाही आहे. त्यानंतर आहे खालचं ऑप्शन आहे की एक्झाम सिटी प्रेफरन्स. तर या ठिकाणी तुम्हाला 5 सेंटर्स निवडावे लागेल. फॉर एक्झाम्पल पहिल्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी सर्व जिल्हे उपलब्ध आहेत. तुम्हाला जे जिल्हा जवळचा पडतो तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडू शकता किंवा तुम्हाला जे सेंटर हवं असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 5ही सेंटर निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला या डिक्लेरेशनमध्ये या दोन्ही चेकबॉक्सला क्लिक करून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ओदरची माहिती भरलेली असून आता शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. शो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपल्यासमोरचं पेज आहे डॉक्युमेंट अपलोड, म्हणजे कागदपत्रे अपलोड करा. डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये तुम्हाला सर्वप्रथम फोटो अपलोड करायचा आहे 100 KB पर्यंत. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे ते 200 KB पर्यंत. त्यानंतर थंब तुम्हाला लेफ्ट थंब म्हणजे डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून किंवा फोटो काढून मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून तुम्ही लेफ्ट थंब तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्यानंतर खाली आहे डिक्लेरेशन कोणतं ते या ठिकाणी पाहता की तुम्ही 2 डिक्लेरेशन दिलेले आहेत. एक इंग्लिशमध्ये आहे आणि एक मराठीमध्ये आहे. तुम्हाला जे सोपी वाटेल ते तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन लिहून त्याचा फोटो काढून ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला अपलोड केल्यावर तुम्हाला पुन्हा शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. समजा तुम्ही या ठिकाणी फोटो सही अपलोड आणि त्याप्रमाणे डिक्लेरेशन अपलोड केलेलं असून आता तुम्हाला शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपल्यासमोर जेवढी आपण माहिती भरलेली आहे ती आपल्यासमोर शो होणार आहे. यामध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता, कारण की अदरवाईज तुम्हाला एकदा सबमिट केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करता येणार नाही. या ठिकाणी करेक्शन करण्यासाठी तुमचं एक बॅकचं ऑप्शन आहे, त्यानंतर मॉडिफायचं ऑप्शन आहे. जर का फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सर आशा करतो की तुमचा फॉर्म पूर्ण कंप्लीट आहे. तर तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक करूया समोरची प्रोसेस करण्यासाठी. प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पे ऑनलाईन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पेमेंट करायचे या ठिकाणी बरेच ऑप्शन निर्माण होतील. तर या ठिकाणी तुम्ही क्यू आर कोडच्या साहाय्यानेसुद्धा पेमेंट करू शकता.
त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग. तर आपण QR कोडच्या सहाय्याने पेमेंट करू. एकदम साधं आणि सिंपल आहे. डायरेक्ट QR कोड स्कॅन करून पेमेंट करून घेऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला UPI ऑप्शनला क्लिक करावं लागेल QR कोडसाठी. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पे बाय एनी UPI ॲप्स या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक भीम UPIचं या ठिकाणी तुमच्यासमोर ऑप्शन तयार होणार आहे. बारकोडच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पेमेंट पूर्णपणे कंप्लीट केल्यावर तुम्ही आपल्या पोर्टलमध्ये ऑटोमॅटिक लॉग इन होणार आहे. तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरला हे पाहिलेलं असून जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. आणि आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.